एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. मी इकडे मस्त टी व्हीवर गाणे लावले आहेत कारण ना मला आज वॉक करायचा होता. म्हणजे मी वॉक करते पण रेग्युलर माझ्याने होत नाही. तुम्हाला माहीतच असेल की आमच्याकडे ट्रेडमिल आहे, पण रेग्युलर माझ्याकडून वॉक करणं होत नाही. पियाच्या पप्पांनी खूप मनावर घेतलं आहे. रोज ते सायंकाळी 1.5, 2, 2.5 किलोमीटरपर्यंत जे आहे जसं त्यांना जमेल तसं ते फास्ट किंवा हळू स्लो अशा पद्धतीने त्यांची वॉकिंग ते करतात पूर्ण, पण माझ्याने होत नाही. आज म्हटलं चला ते पियाला सोडायला स्कूलला गेले होते, तोवरच म्हटलं अंघोळीच्या आधी फटक्यात जे आहे ते थोडा वेळ वॉक करून घेऊया. मी जेव्हापासून ही मशीन घेतलं आहे ना, तुम्हाला सांगते म्हणजे मी आठवड्यातून असं तुम्ही ॲव्हरेज जर पकडलं ना तर आठवड्यातून 2 दिवस मी यावर फक्त वॉक करत असेल. कारण की पियाला थोडं सायंकाळी जेव्हा मी खाली खेळायला घेऊन जाते ना, तेव्हा माझ्या काही मैत्रिणी पण असतात सोसायटीतल्या, तर कुणाच्यासोबत मी थोडा वेळ खाली वॉक करून घेते. त्यामुळे माझं असं होतं की मला जमत नाही. पिया स्कूलला गेल्यानंतर पण असं होतं की घरातली कामं असतात, लगेच ते आवरा आणि त्यानंतर व्हिडिओ पोस्ट करायचे असतात सकाळचे, त्यामुळे वेळच नसतो. दिवसभर पण व्हिडिओ बनवा, एडिट करा, ह्या सगळ्यांमध्ये वेळ जातो. पण आज म्हटलं नको, चला 1 किलोमीटरचा टार्गेट ठेवला होता मी, थोडं स्लो, थोडं धावत, जसं मी दमल्यावर स्पीड कमी करून घेत होती आणि अशा पद्धतीने माझा 1 किलोमीटरचा टार्गेट कंप्लीट केला. मी हे याच्यावर वॉक करणं फक्त मला बारीक अजिबात व्हायचं नाही, मी ऑलरेडी बारीक आहे, पण मला असं वाटतं की थोडी फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि थोडं बरं वाटतं आपल्याला. कुठे आपण बाहेर अचानक फिरायला गेलो की खूप दमल्यासारखं होत नाही. थोडी धावायची गरज पडली की लगेच आपलं शरीर दमत नाही, जर आपण नेहमी असं ॲक्टिव्हिटी करत राहिलो तर. आणि वॉक करताना जो मी तुम्हाला व्ह्यू दाखवला तो मला सगळा माझ्या बाल्कनीतला आणि लॉन्गचा व्ह्यू दिसत असतो. छान वाटतं, फ्रेश वॉक करून झालं होतं. म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून विचार करत होती, हे माझं बाहेरचं जे मेन डोअरच्या बाहेर एंट्रन्स आहे तिथली जरा मला क्लिनिंग करून घ्यायची होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे की माझ्याकडे बाहेर एक प्लांटचं स्टँड आहे माझ्याकडे, पण लाँग व्हिडिओमध्ये आय थिंक मी अजूनपर्यंत शेअर केले नाही, दाखवते मी तुम्हाला पुढे. पण मी ट्राय करते महिन्यामधून तरी माझी जी झाडं आहेत ना, आता जी बाल्कनीतली झाडं असतात ती वॉश होऊन जातात, काहीतरी पाणी देताना वरून शिंपडली जातात, पण इथली झाडांना काही क्लिनिंग होत नाही यांची, फक्त त्यांना पाणी दिलं जातं. कारण झाडं जितकी म्हणजे त्यांची पानं जेवढी फ्रेश असली ना, व्यवस्थित आपण पुसून काढू शकतो किंवा वॉश करून घेऊ शकतो, त्याच्यावरची सगळी धूळ निघते आणि मग ते छान ग्रो पण करतात. मनी प्लांट लावलं आहे मी, त्यानंतर वर ते काहीतरी आहे, त्याचं नाव आता आठवत नाही मला. आणि जे स्टँड तुम्ही पाहिलं ना गोल्डन कलरचं, तर ते पण आहे माझ्याकडे. आणि मेन डोअरचा लुक जो आहे एंट्रन्सचा तो छान झाला आहे. आणि आता सध्या तर पाऊस चालू आहे, काही एवढी धूळ नसते, पण तरीही झाडू वगैरे मारताना जेव्हा बाहेरचं झाडलं जातं किंवा एरवी अशी धूळ येतच असते काही ना काही करता. म्हटलं चला हे माझं जे शू रॅक आहे त्याला पण जरा क्लीन करून घेऊया. त्याच्यावर मी ग्रीन मॅट अंथरून ठेवलेली होती, सो ती पण छान झटकून काढली आणि बरं वाटतं असं 2-4 दिवस क्लीन केलेलं असतं सगळं, तर आपल्यालाच येता जाताना बघायला फ्रेश वाटतं. 10-15 मिनटं गेले माझे, पण मला माहिती आहे 10-15 मिनटं मला पुढचे 3-4 दिवस जेव्हा पण मी बाहेर निघेल, बाहेरून आतमध्ये येईल, तेव्हा मला भरपूर छान फ्रेश फील होणार. बाय द वे, तो जो शू रॅक आहे किंवा ग्रीन मॅट आहे, हे माझे प्लांटचं स्टँड आहे. याच्यापैकी तुम्हाला कुणाचीही लिंक हवी असेल ना, तुम्ही प्रोडक्ट टॅग करून देईल. मेटलचं आहे ते, याचं रॅक, प्लांटचं रॅक, आणि छान स्पेस आहे. म्हणजे तुमच्याकडे घरामध्ये स्पेस नसेल ना आणि किंवा बाल्कनी खूप छोटी असेल, तुम्हाला व्हर्टिकल गार्डन तयार करायचं असेल, तर त्यासाठी असे प्लांट होल्डर आपण ज्याला म्हणतो किंवा प्लांट स्टँड म्हणतो, ते खूप छान वाटतात. त्यातल्या त्यात याचा कलर जे आहे ते गोल्डन कलरमध्ये आहे. तुम्ही नर्सरी वगैरेमध्ये गेले ना तर तुम्हाला व्हाईट किंवा ब्लॅक कलरचे मिळतात आणि 3,000च्या अराऊंड त्याची प्राईज असेल. मला तरी अजून क्वालिटीचा काही इश्यू आला नाही आहे, 3-4 महिन्यापासून मी यूज करते. पण मी खाली प्लेट्स वगैरे ठेवल्या जेणेकरून पाणी डायरेक्ट स्टँडवर पडायला नको, कारण कितीही म्हटलं तरी ते लोखंडाचं असणार आहे, सो तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागते. पण तुम्हाला घ्यायचं असेल तर मी टॅग केलेले आहेत प्रोडक्ट. त्यानंतर पटापट माझं किचन आवरून घेतलं आणि अंघोळ करून झाली माझी. आणि सध्या मी हे फेस टोनर मागवलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं मी. आणि बरं वाटतं असं, माझी स्किन थोडी ड्रायच आहे, नाहीतरी अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण फेस पूर्ण रफ म्हणजे पुसून टाकतो, त्याच्यानंतर सुकल्यानंतर ना थोडा ड्रायनेस वाटतो आणि त्यासाठी टोनर खूप इम्पॉर्टंट रोल आहे असं मला माहीत झालं आहे. म्हणून म्हटलं चला एक ट्राय म्हणून जरा स्वस्तातलं टोनर मागून बघितलेलं होतं आणि छान वाटतं आहे ते. लावल्यानंतर थोडं हायड्रेट असं फील होतं. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन मी न चुकता लावते. आणि अजून काही वेगवेगळ्या पण गोष्टी आहेत ज्या फॉलो करते मी, हळूहळू करून तुमच्यासोबत शेअर करेल. पटापट सगळं आवरलं मी. आणि बघा, ह्या वालच्या शेंगा आहेत आय थिंक, पण मोठ्या साईजच्या आहे. आज आम्हाला यांची भाजी बनवून घ्यायची होती, आम्ही पहिल्यांदाच आणली ही अशी भाजी. याच्या आधी ज्या आपण वालच्या शेंगा आणल्या आहेत ना, त्या अशा छोट्या साईजच्या असतात ना, त्या आणल्या आहेत. पण याच्या पप्पांनी ह्यावेळेस हे आणलं होतं. म्हटलं चला सेम पद्धतीने जे आहे आपण तशीच भाजी बनवून बघूया, जशी आपण छोट्या वालच्या शेंगांची भाजी बनवतो. तर मी आधी उकडून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून अशी पातळ भाजी बनवली होती. शिवाय पियाला सकाळी टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवली होती, तर ती पण उरली होती. म्हटलं आज 2 भाज्यांसोबत छान जेवण होणार आहे.
अशी भाजी मी खूप सिंपल वेने बनवते, पण पिया एवढी आवडून खाते ना ही अशी भाजी, तिला खूप आवडते ही. पिया घरी आली आहे, तिने घरी एंट्री केली आणि तेवढ्यात जो आहे तो पावसाला सुरुवात झाली. आता जरा स्लो झाला, पण इतका जोरात सुरू झाला होता ना की बापरे. आणि अचानक असं 3-4 सेकंदासाठी जोरात सुरू झाला आणि लगेच थोडा शांत झाला. आता आहे, पण तो कॅमेरा तेवढा फोकसमधून दिसत नाही, हळूहळू वाढतो आहे आता जोर जरा. पण इतकं छान वाटतं ना, म्हणजे आपण घरात पोहोचलो आणि मग पाऊस सुरू झाला की तो जो आनंद असतो ना, बरं झालं बाबा मी घरात आली, लवकर घरी आली आणि ओलं नाही झाली. असं पिया आता एकदम फाईन आहे ना, एकदम छान वाटतंय तिला, एकदम हॅपी आहे ती आता. स्कूल एन्जॉय करते मस्त. काय आणलं का तू डॅडासोबत आज? ब्लॅक वाला ब्लॅक कलरचा चार्ट पेपर आणला आणि व्हाईटनर आणलं. ऍक्च्युली तो ब्लॅक कलरच्या चार्ट पेपर वर मी माझं एक्झिबिशन करणार आहे आणि ते जे व्हाईटनर आहे ना त्याच्याने मी असे ते क्रिस्टल वाले स्टार असतात ना, ओके, ते वाले बनवणार. अच्छा. आणि ते एकदम ग्लू सारखं निघते. मग ते खतम झालं, मी ते असं खोलेल. थांब मी आणते. नको इतकं डिटेल्स. व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना, पियाचा प्रोजेक्ट आहे असं, त्याचीच प्रोसेस हळूहळू पुढे चालली आहे. मला कळत नाही आहे याचे बाकीचे फुलं बघा तुम्ही, थोडे पिंक कलरचे असतात आणि काही फुलं पूर्ण रेड कलरची आहे. रेड कलरची, हे पिंक कलरची. हा दाखवा मॅडम. हे जे आहे ना, म्हणजे आता मी हे वाला खोललं ना, हे डायरेक्ट निघेल. मग मी काय करेल, मी ते झाल्यानंतर. आणि हा मेकअप मला असं वाटतं मी कधी काढू आणि कधी नाही, पण ते असतं ना की ब्रँडचं अप्रूव्हल येईपर्यंत, कारण हा मेकअप त्यांनी मला थोडे पण चेंजेस सांगितले ना, असा सेम मेकअप मला पुन्हा करावा लागेल. म्हणून म्हटलं याला असंच राहू देते आणि स्वयंपाकाला लागते. अर्ध्या तासापासून पियाच्या पप्पांना मी विचारते एड्यासारखं एकदम की सांगा लवकर काय बनवू स्वयंपाकामध्ये, काय बनवू, असं रागवण्यापर्यंत माझी सिच्युएशन गेली आहे. म्हणजे इतके ऑप्शन झाले. वांगे आहेत फ्रीजमध्ये, ही म्हणते की अजिबात वांगे नको, मग ते म्हणतात की जाऊ दो, सकाळी पण कुठचीच भाजी खाल्ली, मग आता नको, एवढी भूक पण नाही मला, मसाल्याची पण भाजी नको, थांब जरा 2 मिनिटं. असं डिस्कस करत करत ना आम्ही आलो की सोयाबीनची भाजी बनवूयात आणि चपाती. मग चपाती पण कॅन्सल झाली, मग आम्ही आलो राईसवर. मग मी आता आली तिकडून, ते ट्रेडमिलवर वॉक करता आता मी आली आणि म्हटलं लागते मी आता कामाला. तितक्यात मला आवाज येतो त्यांचा, थांब थांब झालं का तुझं सुरू? म्हटलं नाही अजून. मग म्हणे एक काम कर, कशाला ती सोयाबीन पण बनवते, एक काम कर मस्त डाळ भात खाऊया, असा गजगजवाला राईस बनव आणि मस्त तसा खाऊया तसं. म्हणजे इतकं घुमून फिरून अर्ध्या तासामध्ये ज्याने मला डाळ भातच बनवायचा होता. तर हे पहिले पण आपण आपल्या डोक्यात आलं असतं, पण ही प्रत्येकाच्या घरामधली कहाणी आहे. आणि सकाळी तरी ऑप्शन पटपट मिळून जातात, पण सायंकाळच्या जेवणाचं मी माझ्या लहानपणापासून माझ्या मम्मी पप्पांना पण ह्या गोष्टीवर डिस्कस करताना बघितलं आणि त्याच्यामध्ये आम्ही पण पिसायचो. म्हणजे आमची नाटकं असायची की हे नको ते बनव, असं कर तसं कर, आणि ते सेम कंटिन्यू आता इथपर्यंत चाललं. आय एम शुअर तुमच्या घरातही होत असेल. सो चला, कमिंग टू माय मेकअप. मला असं वाटतंय छान मेकअप केलाय ना, मला जमायला लागलाय. ते हे आण ना म्हटलं, ते PR पॅकेज, म्हणजे मला एवढं छान वाटतं मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही आधी ते पॅकेट बघा. आय डोंट नो इथपर्यंत कोण किती व्हिडिओ बघताय, पण खरंच सांगते मी तुम्हाला, मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझं लॉंग व्हिडिओ जेवढे लोक बघतायत तेवढे शॉर्ट व्हिडिओ खूप जास्त लोक बघतात. शॉर्ट व्हिडिओ खूप जास्त लोक बघतात, खूप जास्त प्रेम त्या थ्रू देतात. आणि हे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे त्याच लोकांकडून मिळालेलं प्रेम आहे. आणि आय नो जे लोक तुम्ही आता लॉंग व्हिडिओ बघताय ते माझा शॉर्ट व्हिडिओ पण बघतात, एवढा मला सपोर्ट करतात. विदाऊट तुमच्या सपोर्टशिवाय इथपर्यंत येणं माझ्यासाठी पॉसिबलच नव्हतं. आय नो माझी खूप मेहनत आहे, पण जरी मेहनत असली ना, ते ॲप्रिसिएशन, माझ्या कुठल्याही गोष्टीला, माझ्या चुकीला व्यवस्थित समजून घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झाल्या आहे. आता तुम्ही बघा. थांब ठोकू नकोस. बँड वाजवते. ठीक आहे. तर हे बघा, हे ना लॅक्मीचं हे काय म्हणतात आपलं लिपस्टिक्स आहेत. त्या किती लिपस्टिक आहे अगं, थांबी तुझं पण सांगते. लॅक्मीच्या लिपस्टिक्स आहेत ह्या 10 शेडमधल्या वेगवेगळ्या लिपस्टिक्स आहेत. मी जर हे कंटिन्यू यूज करायचं ठरवलं ना, मी संपेल, पण ह्या लिपस्टिक संपणार नाही. एवढा मोठं हे पॅकेज आहे. आणि त्यांनी फक्त, म्हणजे त्याचं पॅकेजच त्यांनी तसं लिप क्रेयॉन त्याचं नाव आहे ना, म्हणून लकीली खाली उघड ग, मला पकडता येतं इथे. थांब बस. हे पियासाठी इकडे बघा, हे क्रेयॉन आहे आणि माझ्या फेवरेट ब्रँडचे बाय द वे. आणि याच्या मागे एक ड्रॉइंग बुक. थांब ना माहिती त्यांना. तू काढतो तिकडे घेऊन जाऊ. हे वाले जेल क्रेयॉन हे कालपासून मला रिसीव झालंय.
काढ लवकर, ती दाखवल्याशिवाय अगं, ते सोडणार निघत नाही. नाहीये. मला माहितीये व्हिडिओ मोठा होईल पण पोरगी ऐकणार नाही माझं. हा, ही एक कलरिंग बुक दिली आहे, आणि हे असे त्याची स्टिकर्स पण आहेत, जे मी बॉटलला पण लावू शकते. मी दमली अक्षरशः बोलता बोलता. आणि मला एवढं छान वाटतंय, म्हणजे आल्यापासून मी एवढे सगळे ठेवणार नाही. ऑफकोर्स मी तुमच्यापैकी काही लोकांपर्यंत जसं मी म्हणली होती मी गिव्ह अवे करणार आहे. हे जेव्हा प्रोडक्ट्स माझ्या हातात आले आणि खूप पॅकेजिंग केलेली होती याला, म्हणजे आम्ही काढतच बसलो होतो. हा, म्हणजे काढायला एवढा वेळ लागला आम्हाला. एवढी त्यांनी पॅकेजिंग ते रॅपिंग पेपर असतो तो एवढा गुंडाळला. मला तर वाटलं सिल्वर प्ले बटन आलं की काय. पिया म्हणत होती की मम्मा तुझं सिल्वर प्ले बटन आलं असेल. म्हटलं आपले अजून 1 लाख सबस्क्रायबर व्हायचे बाकी आहे, पण तेच चालतं म्हटलं नाही. आणि मला लक्षात पण येत नव्हतं, म्हणजे मी हे प्रमोशन करणारे ठरलं होतं, पण म्हटलं एकच आपल्याला लिपस्टिकचं प्रमोशन करायचं तर एक पाठवतील आपल्याला फक्त. पण त्यांनी एवढं बॉक्स पाठवलं. ते उघडल्यानंतर माझ्या मनात पहिला प्रश्न हाच आला की अरे मी एवढ्यांचं करू काय. तर पिया मला म्हणते की मम्मा तू गिव्ह अवे करून टाक. म्हटलं ठीक आहे मग आपण गिव्ह अवे करूयात. मी तुमच्यासोबत शेअर करेल, मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत गिव्ह अवेच्या बाबतीमध्ये बोलणार आहे. पण सध्या तरी हे ठेवून आणि फक्त लिपस्टिक भेटेल ना की माझं. नाही, मला एकच भेटलं. तुझे पण खूप फॅन फॉलोविंग आहे, छोटे छोटे सगळे बच्चे तुझा व्हिडिओ बघतात. हिचं क्रेयॉन मी एका जणाला पाठवणार आहे, सगळे कलरिंग बुक्स पण पाठवणार आहे. चला हे बघा, मी त्यातली एक दाखवते तुम्हाला, बघितली असेल तुम्ही बऱ्याच वेळा. आणि बाय द वे ही जी लिपस्टिक आहे ना, त्याची स्टिकर दाखवलं ना, त्याच्यामध्ये 2 शेडचे तसे लिपस्टिकचे स्टिकर आहे. ओके, सो मला असं वाटतंय, मी माहित नाही सकाळपासून काय शूट केलंय, पण बराच मोठा व्हिडिओ होऊ शकतो. आणि असे ते शेड मी तुम्हाला दाखवले गिव्ह अवेचे, मी तुम्हाला पुढे सांगेल. पण हो, जर आपण सतत मेहनत करत राहिलो आणि चांगले चांगले लोक आपल्याला आपल्या प्रवासात मिळत राहिले तर अशा गोष्टी पण पॉसिबल होतात. मी आता पण विचार केला ना की मी जेव्हा व्हिडिओ करायला माझ्या डोक्यात आलं होतं की मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकेल, मी कधीच प्रमोशनचा विचार केलेला नव्हता. एक छोटीशी अमाऊंट होती जी मला माझ्या मेहनतीचे फळ म्हणून पाहिजे होतं, पण ते छोट्याशा अमाऊंटपेक्षा मला बऱ्यापैकी चांगले पैसे पण मिळत आहे. ऑफकोर्स मी तेवढी मेहनत घेते, पण अगेन मला माहिती आहे हे तुमच्या सपोर्टशिवाय पॉसिबल झालं नसतं. आजचं हे PR पॅकेज गाईज तुम्हाला डेडिकेटेड आहे. हे तुमच्याशिवाय अजिबात शक्य नाहीये. यापुढे पण काय हो, अरे थांबा जरा, ए जागा, ए बे गॅस बंद कर बेटा, बे गॅस बंद कर, वर कर. हा, कुठपर्यंत आली होती मी. हा, तर तुमच्यामुळे हे पॉसिबल नाहीये. मी पिया होती ना म्हणून मी जरा हाईट खाली केली होती त्याची. तर हे तुमच्यामुळे पॉसिबल नाही आहे. असंच पुढे जे आहे ते सपोर्ट करत राहा. माहीत नाही लाईफ अजून कुठल्या काय स्टेजपर्यंत मला घेऊन जाते, काय लाईफमध्ये अपडेट्स माझे होतात, किती काय गोष्टी चेंज होतात, पण मी माझा 100% द्यायला तयार आहे. हे फक्त मी जस्ट व्हिडिओच्या शेवटी मला एवढं सांगायचं आहे की हे फक्त एक प्रोडक्ट नाही आहे, एक PR पॅकेज नाही आहे. हे फक्त आता पोचलं आहे. आता खरी जर्नी माझी ह्या व्हिडिओसाठी सुरू होणार आहे. इतके मला माहिती मला एवढा त्रास सहन करावा लागणार आहे, पण ह्या एका व्हिडिओसाठी मला माहिती आहे मी जेव्हा पण व्हिडिओ करेल आणि मला जेव्हा एकदम स्ट्रेस येऊन जाईल ना की काय हे लोक एवढे चेंजेस मला व्हिडिओमध्ये सांगताय, मी अक्षरशः तेव्हा हा बॉक्स बघणार आहे आणि मी स्वतःला हेच सांगेल की मेहनत आहे तर काही ना काही मिळत असतं. असंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवा. आपण मेहनत केल्याशिवाय चांगल्या गोष्टी किंवा पैशासाठी आपण मेहनत करतोय तर आपण मेहनत पण तेवढी केली पाहिजे आणि मग आपल्याला जे आहे ते आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतात. हा काजळचा व्हिडिओ मला शूट करायचा होता, त्यासाठी मी छान मेकअप केलेला होता. मला नाही माहिती मी एवढी दमते काय बोलता बोलता, पण मी एक्सायटेड पण आहे खूप जास्त. आणि बऱ्याच वेळा काय आहो काय, ए जागा, आता येऊ नको इथे तुझा. तुमच्या घरी पण होत असेल ना असं काहीतरी, फोनवर बोलतोय आपण तेव्हा अचानक, म्हणजे माणसांना ना अजिबात ना त्यांना आपला सहवास पण अगदी आपण नेहमी सोबत असलो ना ते पण त्यांना सहन होत नाही. थोडा वेळ तुम्ही दूर जाऊन पहा, आपल्याशिवाय राहू पण शकत नाही. हे आपल्या बाबतीत पण सेम असंच आहे. आता ते पियाला त्यांना कळलं आय थिंक की हो की माझ्या व्हिडिओचं मी काहीतरी करते म्हणून पियाला सतत आवाज देते, पण त्यांना पाहिजे असतं कुठल्याही गोष्टीमध्ये ये बघ काय करतोय काय नाही करतोय. तर चला मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा, लाईक हाईप पण करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय. टेक केअर फ्रेंड्स and bye.